काही वर्ष पाठीमागे गेलो, ज्यावेळेस आपल्या क्रिकेटची कारकीर्द सुरू होती. आम्ही त्या काळामध्ये 6-6चे षटक दिवसभरामध्ये खेळायचो. म्हणजे पहिला सामना देखील 6 सुरू व्हायचा आणि फायनलचा सामना देखील 6 संपला जायचा. हे होतं वेळेचं मॅनेजमेंट आणि आयोजकांची साथ. चलूया एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीस होतो. एका बाजूला असणार हुंडे बहाल तर दुसऱ्या बाजूला असणार करंजाचा संघ. सेकंड मॅच, फर्स्ट इनिंग फर्स्ट बॉल. यावेळी चेंडूला फ्लिक केलाय, हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला आपल्या जवळ येऊ दिलं, पाहिलं, नजर होती. तदनंतर फक्त एक समाधानकारक स्थिती. प्रत्येक फलंदाजाला वाटतं की पहिला बॉल आपल्या बॅटवर येणं अपेक्षित असतं. तो बॉल मात्र या फलंदाजानं बॅटवर घेतला. अक्षय पाटील. नेक्स्ट बॉल. वर पिच आहे, मोठा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस पॉपिंग क्रीजवर ज्यावेळेस फलंदाजाचे पाय आपण पाहिले ना, बॉलच्या मेरिट नुसार आला नव्हता. लांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरा बॉल डॉट. आपण पाहतो गोलंदाज मनीष पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. पुढचा बॉल. यावेळेस ओ हो कॉपी बुक स्टाईल पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच केलाय, डीप पॉइंट रिझर्व मध्ये आलाय. या डावातील पहिला चौकार. तो निर्धाव चेंडू खेळल्यानंतर अक्षय पाटीलच्या मधून आला हा चौकार. चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन चांगलं होतं, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. अकूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला घेऊन काढलाय 4 धाबांकरता. पुढचा बॉल. यावेळेस स्विच केलाय, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. या स्पर्धेतला पहिला रिव्हर्स स्वीप षटकार. दोन चेंडू निर्धाव आल्यानंतर फलंदाज मात्र त्याची गाडी मात्र आता सुटली आहे. चांगल्या धाबा धावफलकावर येत आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडू नंतर 10 धाबा, ज्यामध्ये एक चौकार, एक षटकार आपण पाहिलाय. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये जातील. थर्डमॅन पोझिशन आपण पाहिली. तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग या क्षेत्रामध्ये थोडीशी आउटफील्ड जी आहे ती खराब आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चेंडू एखादा गेला तर निश्चितपणे त्या ठिकाणी तो चेंडू सापडणं हे फार कठीण असतं. आणि अशा वेळेस हा स्विच आलाय, रिव्हर्स स्वीप मध्ये गेलेला चेंडू त्या. चला 2 चेंडू आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत, जेणेकरून एखादा चेंडू गेला तर सामना थांबणार नाहीये. चांगल्या पद्धतीनं संयोजन, नियोजन, काटेकोरपणे स्पर्धा कशी करावी तर आपल्याला जसकारच्या मैदानावरती पाहायला मिळतं. पुढचा बॉल. पिच आहे, खोलवर टप्पा, प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळालाय. गोलंदाजानं केलेलं हे ब्रह्मास्त्र वापरलंय. आपल्याकडे असणारा सर्वोत्तम शस्त्र अखेर या युद्धाच्या रणभूमीमध्ये गोलंदाजाला वापरावा लागलाय. डॉट बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, लास्ट बॉल दिस ओव्हर. स्विच केलाय परत एकदा. येस, यावेळेस निकाल देखील तोच पाहायला मिळतोय. अव्वल दर्जाची बॅटिंग, अव्वल दर्जाचा फटका, A1 क्वालिटीचा षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय. अफलातून फटकेबाजी. अगर घी सीधे उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. इथे सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. मग काय आणखी काही पर्याय. आयुष्यामध्ये पर्याय खूप असतात, रस्ते खूप असतात, फक्त तुमची निवड योग्य असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस या फलंदाजाकडे आपण पाहिलं ना, सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या, पण तदनंतर केलेलं हे कमबॅक आहे. 16 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. चांगली धावगती धाव फलकावर लागली जाते. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजाला पाहतोय जितू गायकवाड. जितू नावाचा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. हवेची स्थिती अजूनही आपण पाहतोय उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग सातत्य जर आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रापर्यंत ही हवेचा जो झोक आहे तो अशा स्थितीनं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस ओ हो काय फटका आहे. पूर्णपणे शरीराकडे चेंडूला येऊन दिलाय. वेट अँड वॉच आणि तदनंतर हा फलंदाजाचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मात्र पूर्णपणे हवी झालाय. करंदाचे बॅट्समन आपण पाहतोय ज्या पद्धतीने धावसंख्या होऊ लागली आहे. डाबं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच आहे. खोदून काढल्या बॉलला डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चेंडूला ऑन फील्ड वर चेंडू फील्ड केला जाईल. थ्रू केला गेला तद्भर एक से ज्यादा कुछ नाही. एकावरच समाधान मानावं लागतंय. एका धाबेनिशी टोटल धावा 21 आकडा आलाय स्कोर बोर्डवर. आपण पाहतोय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक 2025 एक शानदार स्पर्धा. 2 दिवसांचा खेळ आहे. पुढचा बॉल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर अपील केला गेलाय. उत्साह जास्त पाहायला मिळालाय. आत्मविश्वास कमजोर रोहन पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये. रायगड क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट बोर्डच्या स्पर्धा आणि परीक्षा पास केल्यानंतर आत्ताच्या घडीला कॉर्पोरेट लेवलचे जे खेळाडू आहेत, ज्यामध्ये IPL चे खेळाडू देखील आपण पाहतो, अशा मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या मॅचेस मध्ये रोहन पाटीलला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. आणि काल परवाच पुण्यामध्ये या मॅचेस मध्ये आपण पाहिलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या काही स्पर्धा रंगतायत. त्यामध्ये अक्षर पटेल सारखे असतील, तदनंतर IPL च्या धर्तीवर ऋतुराज गायकवाड सारखे खेळाडू, अशा मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये आपल्या उरणचा एक सुपुत्र पंचांची भूमिका निभवतोय याचा सार्थ अभिमान नक्कीच आपल्यामध्ये आहे. रोहन पाटीलनं त्याच्या मेहनतीनं मिळवलेली ही गोष्ट आहे. पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल. अतिशय वेगवान गोलंदाजाचं आलेलं हे कमबॅक होतं. तर आपण पाहिलं पहिल्या बॉलवर आलेला चौकार आणि तदनंतर सिंगल लेग बाईज डॉट बॉल. म्हणजे चांगलं कमबॅक केलंय जितू गायकवाड या गोलंदाजानं. रिदम मध्ये परत येतोय. पुढचा बॉल. स्लो बॉल केलाय. गती परिवर्तन केलंय परंतु चेंडूवरचं नियंत्रण नव्हतं. यावेळेस पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केले. सांगितले वाईट बॉल. अवांतर धाव जोडली जाईल. टोटल धावा झाल्या आहेत 23 घरामध्ये. यावेळेस हार्ड लेन डिलिव्हरी आहे. पॉवर जनरेट केली आहे. स्ट्रेट हिट केलाय. पंचांच्या डोक्यावरून दिली जाते दस्तक. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. गावाच्या यज्ञाचा यज्ञ सुरू झालाय. ओपन हाफ मध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण करणारा यज्ञेश ठाकूर बाईकर आहे. बाईकमॅन आहे. आपल्या नावावर बाईक मिळवणारा हा खेळाडू. मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडून गाजवल्यात. त्याच्या बाहूमध्ये ताकद अपार आहे. पुढचा बॉल स्लो केलाय. तितक्या चालाखीनं गोलंदाजाचं कमबॅक पाहतोय. ही होती वैविधता. हे होतं वरेशन. शेवटचा बॉल केलाय. डॉट बीट केलाय यज्ञेशला. षटक क्रमांक 2 संपला जात आहे. 2 षटकानंतर टोटल धावा झाल्यात 29 धावा. 14.50च्या सरासरीनं आतापर्यंत राहिलेली ही वाटचाल आहे.
चांगली गती, चांगली धावसंख्या आपण म्हणू की सुरुवातीला मांडरटी पाऊलपैकी 2 षटक ज्यामध्ये आपण अधिकच्या धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस करंजा संघाचे 2 खेळाडू मैदानामध्ये आले. एकाचं नाव होतं अक्षय पाटील, दुसऱ्याचं नाव आहे यज्ञेश ठाकूर. दोघांनी चौकार ठोकलेत आणि दोघांनीही षटकार देखील ठोकलेत. दोघांच्या नावावर वैयक्तिक धावा देखील चांगल्या आहेत. सुस्थितीमध्ये असणारा संघ तिसरं षटक या ठिकाणी वापरलं जाईल. आपण पाहतो गोलंदाज अंकित कातकरी. एक संघ आहे उरणचा, एक संघ आहे पनवेलचा, एक संघ आहे आपल्या उरणच्या करंजा नगरीच्या कोळीवाड्यातून आलेला. अगदीच आपण पाहतोय द्रोणागिरी मातेचं मंदिर आणि उरणची रक्षक भिंत द्रोणागिरी पर्वताच्या अगदी जवळ असणारा हे अतिशय भलं मोठं गाव आणि त्या गावातून नियुक्त केलेले 11 खेळाडू, 11 खेळाडूंचा ताफा आज जसखारच्या मैदानावर आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या संघाच्या नावाला मोठं करण्यासाठी आलेत. पण तितकीच ताकद कुंडे बहाल संघाची पाहतोय. नवीन गोलंदाज, पहिला बॉल वेगाने टाकला, अपील केलाय. उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमजोर होता, अपील लाऊडही नव्हतं. अगदी अपील करायची म्हणून गोलंदाजानं फक्त केली, औपचारिकता पाहायला मिळाली. एक धाव या ठिकाणी लेग बाईटच्या माध्यमातून मिळते. एका धावेनिशी टोटल धावा होत आहेत 30 धावा. 30 रन्स, लॉस ऑफ नॉट विकेट आफ्टर 2.1 बॉल्स. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 30. पुढचा बॉल यावेळेस ओव्हरपिच आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळाडू तैनात आहे. आला रे आला, पहिला ब्रेक थ्रू आला. यज्ञेश ठाकूरला परतवलाय या गोलंदाजानं ज्याचं नाव आहे अंकित कातकरी. आतमध्ये जाईल. बंटी एकाला झाकावं, दुसऱ्याला पाहावं, असं काहीस करंज संघाचा खेमा आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांनी स्वागत केलंय का असू नये, कारण त्याच्या बॅट मधून टोटलच्या 11 धावा पाहायला मिळाल, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार देखील सामील होता. नवीन खेळाडू ऑन स्ट्राईक वर बंटी म्हात्रे पहिल्या बॉलला फेस करेल. गोलंदाज आपण पाहतोय अंकित कातकरी. नेक्स्ट बॉल ओव्हरपिच आहे, बुद्ध्यामध्ये टाकलाय. चेंडूची गती पाहिली ना, अप्रतिम गती आहे या गोलंदाजाकडे. बॉलिंग ऍक्शन देखील चांगला आहे. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. शरीरानं अतिशय कमकुवत दिसणारा, उंचीनं देखील कमी आहे, पण बघा गोलंदाजाची वैविधता. गतीनं फेकतोय बॉल, ताकदीपेक्षाही मला वाटतंय त्याच्या हातातून निसटणारे जे चेंडू आहेत ते भयानक वेगाने जात आहेत. गती या मनगटामध्ये नक्कीच आहे. पुढचा बॉल हे यावेळेस मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग. पुढचा बॉल यावेळेस इट्स अ परफेक्ट यॉर्कर. काय वेगवान बॉल फेकतोय, जबरदस्त लाईन लेंथ, अगदी तंत्रशुद्ध गोलंदाजी म्हणता येईल. वेगानं बॉल टाकतोय, तितक्याच वेगानं यॉर्क करतोय फलंदाजाला. बीट केलाय, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं. अंकित कातकरीनं विकेटही काढलेत, डॉटही काढलेत. पुढचा बॉल आणखी एक यॉर्क करण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. डी पॉइंटच्या रिझर्व्ह मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. पाहता क्षणी दोन्ही धावा. भर दिवसात 2 धावांची चोरी झाली रे, असंच काहीच म्हणावं लागेल. तर जिथे एक होती ना, तर एकाच्या 2 करण्याचं सामर्थ्य अक्षय पाटील आणि बंटी म्हात्रे या 2 खेळाडूंनी करून दाखवलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्टार्टरची छान आहे, पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. सकारात्मक दृष्टिकोन ठेवलाय दोन्ही खेळाडूंनी. पुढचा बॉल येस अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, अपील केला गेलाय. मिसफील्ड पाहायला मिळतोय. फ्लंबल झाला खेळाडू त्या ठिकाणी. समाधान नाराज होईल का होऊ नये. एक धाव मोत्यासारखी आहे क्रिकेटच्या पटलामध्ये. एका धावेचं महत्व समाधानला निश्चित माहिती आहे.
कारण समाधान देखील मोठ्या मोठ्या प्रतियोगिता खेळतो, टुर्नामेंट खेळतो. समाधानचं आज मात्र आपल्या संघावर समाधान नाहीये, कारण संघाची फील्ड मात्र अतिशय खराब सुरू आहे. 3 षटकं झाली आहेत. 3 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 6. टोटल धावा झाल्यात 35 धावा. 3 षटकं, 1 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. नवीन खेळाडू, नवीन गोलंदाज मनीष पाटील ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. मोनिश पाटील 16 धावा खर्च केल्या होत्या. परत एकदा कर्णधारानं मोनिशच्या खांद्यावर एक जबाबदारी दिली आहे. का देऊ नये? संकटामध्ये जेव्हा खेळाडूचं करिअर असतं, धोका असतो, मार खाल्ला जातो, तेव्हा तुम्ही त्याच्या पाठीवर कौतुकाचा आणि आत्मविश्वासाचा हात टाकणं फार गरजेचं आहे. आणि आता मात्र तेच होतंय. यावेळी शॉर्ट बॉल एक धाव या ठिकाणी मिळते. जमिनीला गरंगळत जाणारा हा चेंडू डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. ऑन फील्ड वर खेळाडू उपस्थित. थ्रो केला गेला, एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. 36 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. मोनिश आपल्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. येस डान्सिंग द ग्राउंड. इट्स अ बिग 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 माइटी स्ट्रोक. ओहो, लाजवाब फटका, षटकार. काय फटका होता. चेंडूला आपल्या जवळ येऊच दिलं नाही. खेळाडू मात्र चेंडू पर्यंत पोहोचला आणि ठोकून दिला. स्ट्रेट टू द बॉलर. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. नेक्स्ट बॉल. स्विच करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र फलंदाजाला फसवलाय. गती तीच ठेवली आहे, मात्र चेंडूची दिशा बदलवून टाकली आहे. संमिश्र खेळ आपण पाहतोय. कधी गोलंदाज हवी होतोय, कधी फलंदाज हवी होतोय. अक्षय पाटीलनं चांगली फलंदाजी केली आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन स्वॅग स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, पण चेंडू येतोय शरीराच्या दिशेनं. एकच धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा धाव फलकावर. याच दरम्यान आपण विनंती करू सन्माननीय निखिल दादा घरे त्यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. पुढच्या बॉलची फेकी करण्यासाठी गोलंदाज आहे तयार. काय असेल या बॉलवर. यावेळेस आणखी एक बॉल अपील केली जाते. यावेळेस बॅटला बॉल स्पर्श झालाय का? इथून मात्र बंटी म्हात्रेला माघारी परतावं लागेल. करंडक संघाला आणखी एक झटका लागतोय. आणखी एक विकेट. या मैदानाशी, या स्टंपशी, या बॉलशी आणि या मैदानावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूशी, ज्या खेळानं तुम्हा आम्हाला जोडून ठेवलं ना, त्या खेळाचं नाव मित्रांनो क्रिकेट. आणि या क्रिकेट खेळाशी मैत्री मंत्र म्हटलं तर अगदीच जिव्हाळ्याचे संबंध तुमचे आमचे आहेत. कारण या खेळानं खूप काही दिलंय आपल्याला. मान दिलाय, सन्मान दिलाय, प्रतिभा दिली, पैसा दिलाय आणि सर्व काही अगदी या खेळानं दिलंय. यावेळेस जबरदस्त उचली पाहायला मिळाली, बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू मात्र आलाय डॉट. विकेट नंतर आली आहे डॉट विकेट. षटक संपलं जात आहे. चौथ्या षटकानंतर टोटल धावा झाल्या आहेत 43 धावा. म्हणजे या षटकामध्ये मोनिशनं चांगलं कमबॅक केलंय. फक्त 8 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. म्हणजे 2 सिंगल, 1 षटकार आणि 3 बॉल डॉट या ठिकाणी पाहायला मिळालेत. शेवटचं षटक आहे. कुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी असेल? तर धावसंख्या 3 षटकामध्ये चांगली होती स्थिती, पण चौथ्या षटकामध्ये मोनिशनं आपल्या संघासाठी केलंय कमबॅक. वार्तालाप सुरू आहे. मी विनंती करेन चर्चा करू नका अधिकची. चला लवकर घ्या जरा, आपल्याकडे वेळ अधिकचा नाही आहे. शेवटचं षटक कधी कधी बऱ्याचदा प्रश्न पडतो. ज्यावेळेस वरचे गोलंदाज मार खातात, 5वं 4थं षटक कोणाला द्यावं
हा प्रश्न बऱ्याचदा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि त्या पद्धतीने एक षटका करता 5 खेळाडूंमध्ये झालेली चर्चा आणि चर्चेतून आलेलं नाव, ज्या नावाचा आपण या ठिकाणी विचार करू. कुणाल भास्कर. कुणाल भास्कर नावाचा हा गोलंदाज आहे. युवा प्रतिभा, यंग टॅलेंटला या ठिकाणी पाचारित केलं जात आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अक्षय पाटील. वैयक्तिक 22 धावांचं योगदान आतापर्यंत अक्षय पाटीलच्या बॅटनं दिलंय, ज्यामध्ये 2-3 षटकार पाहिलेत आपण. फुल टॉस बॉल आहे. टायमिंग चुकलंय. जेल खाली खेळाडू आलाय. इथे मात्र काय घडलंय, ज्या चेंडूवर मोठा फटका आला असताना त्या चेंडूवर मात्र कॅच गेली आहे, पण पंचांनी इशारा केलाय. बिमर चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जाऊया. या बाजूला आपण पाहतोय पंच पाहतील WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये हा बॉल बिमर आहे का हे या ठिकाणी तपासलं जाईल. रेस्ट रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक 2025 सुधीर सरांच्या नावानं भरवली जाणारी ही स्पर्धा. क्रिकेटच्या पटलावर सरांनी काय मिळवलं तर नाव मिळवलं. आज जाऊनही आपल्या स्मृती कायमस्वरूपी या ठिकाणी या मैदानावर सोडल्यात आणि त्यांच्या नावानं भरवली जाणारी स्पर्धा. नो बॉल, नो बॉल घोषित केला जातोय. बिमर घोषित केलंय. अधिकचा कमरेच्या वरती बॉल असणारा, नंतर त्याची लँडिंग जर स्टंपच्या वरून जात असेल तर मग पंचांना दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. चेंडू कमरेच्या वर, त्याचं लँडिंग आपण पाहिलं तर स्टंपच्या वर आणि मग घेतलेला निर्णय नो बॉलचा. फर्स्ट बिमर, फ्री बॉल, नेक्स्ट बॉल. येस, बॅटचा एज घेतलाय. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल गेला होता. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय सीमित आहे 46 या धावसंख्येवर. करंजा संघानं केलेली सुरुवात, पण चौथ्या षटकामध्ये आलेलं कमबॅक कुंडेबहाल संघाला दिलेला हा दिलासा आहे. याच दरम्यान पुढचा बॉल या ठिकाणी फेकला जाईल. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल नाहीये, टायमिंग नाहीये. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. एका धावेनिशी टोटलच्या धावा झाल्या आहेत 47 धावा. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. धावांवर मात्र विलंब लावलाय. सीमित केल्या धावा गोलंदाजांनी. पुढचा बॉल, शॉट ऑफ ले. तिथे काय घडलंय, बॅटचा एज घेतलाय, सरळ चेंडू जलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक विकेट आली आहे. करंजा संघानं सुरुवात चांगली केली होती, मात्र करंजा संघाच्या या डावाचा शेवट मात्र चांगला होताना दिसत नाहीये. अक्षय पाटीलनं चांगलं कार्य केलं. यज्ञेश ठाकूर आला. यज्ञेश ठाकूर जोपर्यंत होता तोपर्यंत देखील धावा चांगल्या झाल्या. पण तदनंतर बंटी म्हात्रे असतील, हार्दिक म्हात्रे असतील, आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रथमेश, धावा मात्र आल्या नाहीयेत. धावांवर मात्र अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजाला मिळालेलं यश आहे. एक कमबॅक होतं कुंडेबहाल संघाच्या गोलंदाजांचं. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, चांगल्या टप्प्यावर केली, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. पहा, सुरुवात खराब असताना देखील कशा पद्धतीने केले या सामन्यामध्ये पुनरागमन.
आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्या हातातून सगळ्या गोष्टी निसटून चालत असं वाटतं. पण आयुष्य प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाला संधी देतं. संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. इथे या गोलंदाजानं संधीचं सोनं करून दाखवलंय. पुढचा बॉल. यावेळेस बॅटचा टो लागलाय. टॉपेज आहे. इथून आणखी एक विकेट येईल. करामती गोलंदाजी केली आहे. कुणाल वास्कर नावाच्या या गोलंदाजानं करंजाच्या फलंदाजाला सांगितलंय, आता तुझी फलंदाजी बास कर. विकेट आली आहे. त्या गोलंदाजाची हवा, कारण त्यांनी दिल्या नाही या धावा, कारण धाबांवर लावल्या अंकुश. पहिल्या 2 षटकामध्ये आल्या होत्या 29. असं वाटलं होतं की चालू सामन्यामध्ये 60-65 धावा येऊ शकतायत. परंतु काय लयबद्ध गोलंदाजी आहे. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं. कौतुक करावे लागतील मोनिश पाटीलचं आणि कुणाल वास्कर या 2 गोलंदाजाचं. चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये आलेलं एक जबरदस्त कमबॅक. पुढचा बॉल. चांगला बॉल, खोल टप्प्याचा बॉल आहे. डीप मिड विकेट मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केले. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. इथे मात्र आणखी एक खेळाडू बाद होणार. या विकेट सहित डाव घोषित झालाय. डाव संपला जातोय. 5 षटकांचा खेळ आणि धाबांचा कुठेही बसत नाही मेळ. कारण आपण धावसंख्या पाहतोय 48 धाबा. 49 धाबांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. कशा पद्धतीनं धाबांचा केला जाईल पाठलाग, कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल. चलूया या डाबानंतर आपण घेऊया एक डीजे ब्रेक.
दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 48 रनचा पाठलाग करायचा, 48चा पाठलाग, 49चा पाठलाग करायचा, 48 बनल्यात. 49 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. टॉस जिंकला होता भरत विनायक मुंडेवाळ या संघाने आणि प्रथम निर्णय घेतला होता तो अर्थातच क्षेत्ररक्षणाचा. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय. पूर्वार्धामध्ये आश्वासक अशी सुरुवात झाली नाही. अक्षय पाटील नॉट आउट राहिले. त्यांना कोणी जास्तीची साथ दिली नाही. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून, 1 चौकार पाहायला मिळाला. त्यांचा खेळ तितकासा बहरात येत असताना पाहायला मिळाला होता, परंतु तदनंतरच्या बॅटर तितकीशी मोलाची साथ या फलंदाजांनी दिलेली नाहीये. याच कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना की जिथे धावा तितक्याशा बनलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. 11-6, 1-0 अशा प्रकारे बॅटिंग करत असताना फलंदाजांना आपण पाहिली. प्रथमेश राहिला, तो देखील 0वरती बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. समाधान वास्कर स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क मध्ये पहिले षटक घेऊन साईनाथ करंदा संघाचा गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यज्ञेश ठाकूरला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मॅन इन येलो जर्सी आणि मॅन इन ब्ल्यू जर्सी. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये समाधान वास्कर आणि त्याच्या साथीला संदीप मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक काळ होता की या फलंदाजाच्या या धावा मला तर वाटत होत्या ना की त्याच्या नाश्त्यालाही पुरणार नाही. इतका खेळ बहरात येत असताना या समाधान वास्करचा पाहायला मिळायचा. या वर्षीच्याही हंगामामध्ये फॉर्मामध्ये हा संघ 2 सामने 2 स्पर्धा जिंकलेत. पहिला बॉल वर फुलटोस. समाधान वास्कर आपल्या नावाला, रिपिटेशनला शोभा देणारा खेळ सुरुवात केली त्याने. AK-47 च्या बॅटमधून आलाय चौकार. त्याने इतिहास रंजक असे आपल्या नावावरती रेकॉर्ड नोंदवल्यात. यावेळेचा बॉल फ्लिक केला होता. जस्ट फ्लिक टॉप द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने मिड विकेटला. इथं मात्र हेजिटेशन पाहायला मिळालं होतं दोन्ही बॅटरच्या माध्यमात. कारण समाधान एका क्षणाला धाव घ्यायची की नाही या चिंतेमध्ये होता. तदनंतर संगम मताने ही धाव इथून कंप्लीट करण्यात आली आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. अनेक वेळेला धावांचा रतीप रचणारा फलंदाज समाधानला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु त्याच वेळेला यज्ञेशी कच्च्या गुरुचा चेला नाही. लोअर फुलटोस आडव्या बॅटने इम्प्रोवाइज करत असताना आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. फ्लॅट पॅरलल षटकार. षटकार येत असताना समाधान वास्करच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. बडा फॅन्टास्टिक बॅटिंग बाय समाधान वास्कर. तब्बल धावफलकावरती धावा बनल्या त्या 12. 2-3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय. 48 बनल्यात. 49चं लक्ष. चला, कोणत्याही क्षणाला बॉल गहाळ झाला तर नवीनच बॉल अवेलेबल करून देण्यात येईल, याकडे लक्ष वेधूयात. कोणत्याही क्षणाला कधीही बॉल गहाळ झाला किंवा हरवला तर नवीनच बॉल दिला जाईल, याच्याकडे लक्ष वेधूयात. समाधान आडवा बॅटने स्लॉक स्वीप केला. त्याने बैठकच पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून निघणारा हा षटकार पाहायला मिळतो. इम्प्रोवाइज करतो तो नेहमीच. अशा रीतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. चला, मॅच बॉल आलाय. थँक्यू व्हेरी मच दादा. रमेशजी ठाकूर साहेब, गणेशजी ठाकूर साहेब यांना आपण पाहिलं त्या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच गणेशजी ठाकूर साहेब. स्वतः त्यांना आपण पाहिलं चेंडू उपलब्ध करून देत असताना स्वतः बाबांची भूमिका ते अदा करतायत आणि त्याच वेळेला क्रिकेट प्रेम त्यांनी दाखवलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज होईल. समाधान थांबायला तयार नाही. हा खेळाडू लोअर फुलटोल होता, फुलटोल वसूल केलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रनस्मिथ 4. हा आलाय खणखणीत चौकार.
सिंहाची तडफ या खेळाडूमध्ये आहे. चौकार आणखीन एक संघाची धावसंख्या तब्बल 16, 16 ऑन दी बोर्ड. हाफ ट्रॅकर अपीश होता, पनिश केलाय. लटकट डेलिकेट कट, चेंडू डीप थर्ड मान बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय, दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार यहां वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. काय बॅटिंग करतोय भावा. चौकार आलाय समाधानच्या बॅटमधून. तब्बल 20 बनल्यात. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवला होता जाणीवपूर्वक. एक कोण बनवला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय चेंडू. डॉट बॉल आला. फायनली हा चेंडू निर्धाव येत असताना इथे पाहायला मिळतो. या षटकातील केवळ एक मात्र चेंडू राहिला ज्याच्यावरती धाव आली नाही. 20 बन एक गोष्ट लक्षात आणेन मी की पुढील सामना जो आहे तो विनर्स वर्सेस विनर राहील आणि पुढचा सामना हे केवळ 4 षटकांचा राहील. पुढचा सामना जो खेळवला जाणार आहे 2 विजेत्यांमधला राहणार आहे. अर्थात मागील मॅचचे विजेते आरपी क्लब जसकार याच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहात. तो अर्थात या सामन्यातील विजेता संघ खेळेल. अक्षय आलाय गोलंदाजी मार्कवरती. करंजा संघाच्या माध्यमातून फ्रंट लाईन गोलंदाजावरती हल्ले चढवले गेलेत. पुढचा चेंडू गोलंदाज. कमी गतीचा बॉल बॅकअप द लेंथ इथे पाहायला मिळाला होता. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. चेंडूने काटा बदलला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिला चेंडू जिथे संदीपला आपण पाहिलं होतं. संदीप मात्र स्ट्राईक हँडवरती पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस आडवा बॅटने ऑन साइडला. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. त्याने एक चुकी केली आहे. लोअर फुल टॉस टाकला ऑन साइडला. अगदी त्याच्यावरती एक मोठा हल्ला चढवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला. आणखीन एक देखना रुबाबदार दर्जेदार आकर्षक अद्भुत स्ट्रोक. षटकार. हा सामना कदाचित आयोजकांचा वेळ वाचवे. 2 बॉल 2 षटकार आले. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 32 धावा धावफलकावरती आहेत. गोलातला बॉल सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. त्याच्या मस्तकावरती दस्तक. पहिला बॅटर या स्पर्धेतला राहिलाय. संदीप मात्रेने 3 बॉल 3 षटकार ठोकले. बॅटिंग पाहत होता परंतु तो म्हणत होता रुको जरा सबर करो. या वेळेचा बॉल ऑन साइडला. बॅटच्या टोला लागला. जिकडे मारायचा होता तिकडे गेला नाही. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आधीच मन बनवलं होतं इम्प्रोवाइज करण्याचं. याच कारण की काय इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 बनली आहे. 10ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. खरं तर खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी. अशाच रीतीचे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावांचा वेग वाढतोय. पुढचा बॉल अक्षय. समाधानसाठी या वेळेला स्वतःला स्ट्रेच केला होता. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. मॉडर्न डे क्रिकेट आपण पाहतोय आणि या अल्टी पल्टी स्ट्रोकला जास्तीची पसंती हल्लीचे खेळाडू देतात. एक सिंगल आली. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 40 बनल्यात. येणारे 18 बॉल केवळ 9ची आवश्यकता. 18 चेंडू 9ची गरज. डेकोरेटर्स अँड साऊंड सर्व्हिस सोनारी नितेश कडू आणि अजिंक्य कडू यांना आपण पाहतोय. असा आवाज राहिला ना मला वाटतं आतिजी महिनाभर काही काम करू शकतो एखादा समालोचक. उत्तम दर्जाचं साऊंड क्वालिटी आज तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्या त्या 40 बनल्यात. 9ची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज
लोअर फुल टोज वाटच पाहत होता. ऑन साइडला लिले या चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. आपण रिपोर्टिंग करा. आरपी जसकार संघाचा कर्णधार. ज्यावेळेला इनिंग संपली होती ना, माझा पहिला प्रश्न हा करंजा संघाच्या 12व्या खेळाडूसाठी हा होता की समाधानच्या नाश्त्याला धावा पुरतील का. पुढचा बॉल. समाधान पहा, उलटे सुलटे फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. निडरपणा, झंझावाती खेळ, आपण ज्या कार्यासाठी आलेलो आहोत आणि त्या भूमिकेला आपण न्याय द्यायला हवा, तेच करत असताना तो पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 46, केवळ 3ची गरज आहे. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल. सेकंड रन घेण्याचा प्रयत्न अगदी लिहिलंय. जणू काही मैदानाच्या आतमध्ये शतपावली करत असताना ही धाव इथून कंप्लीट झाली. सामना बरोबरीत आलाय. 49चा पाठलाग करायचा होता आणि अगदी आपण पाहिलं तर 15 चेंडू मध्येच सामना बरोबरीत येऊन पोहोचताना पाहायला मिळालाय. त्यामध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा जो राहिला तो समाधानचा राहिला, जो मात्र नॉट आउट बॅटिंग करतोय. पुलरलिनचा बॉल यावेळेला सिंगल इथून देऊन जाईल. पंचांचा इशारा बाईकच्या स्वरूपामधून हा चौकार आला. मॅच संपली. 16 चेंडू मध्ये हा सामना जिंकला तो अर्थातच वरद विनायक कुंडेबहाळ या संघाने हा सामना जिंकला. 10 विकेट राखून आणि या मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकला. तर अभिनंदन सिद्धिविनायक कुंडेबहाळ या संघाला पण देऊया. त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. एकोणतीस धावांची खेळी समाधान भास्करने केलेली पाहायला मिळाली. संदीप मात्रे 19 धावांची खेळी त्याने साकारली.